नत्वारदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धे. नमो सुजिनो, नमो स्वचुष. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवान अमित गती स्वामीजींनी कालच्या भागामध्ये जिन वचनाचं विषय सांगितला होता. आणि आत्म्याचं हित आणि अहितचं ज्ञान झाल्यामुळं हित अहिताचं ज्ञान कळतंय. आणि त्याच्या पुढे जाऊन जर आत्मा आणि त्याच्या हिताचं ज्ञान न झाल्यामुळं आत्म्यामध्ये दोष उत्पन्न होतात, हे काल सांगितलं होतं. आता परत आचार्य भगवान आजच्या भागामध्ये आणि परत नवीन संवेग उत्पन्न होणे का क्रम सांगतात. नवीन संवेग उत्पन्न व्हायचं क्रम 106 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगतात. अदृष्टपूर्वमुच्चार्थमभ्यस्यति जिनागमं यथा यथा यतिर्धर्मे प्रहस्यति तथा तथा. तर आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात, अपूर्व अर्थ से अर्थात श्रेष्ठ गुण अर्थ से भरे हुए जिनागम का जैसे जैसे अभ्यास करता है वैसे वैसे मुनि धर्म में विशिष्ट अनुराग वृद्धिंगत होता जाता है. किती सांगते ते बघा की वेगवेगळा अर्थ असलेले आणि श्रेष्ठ असा गुढ अर्थानं भरलेलं जिनागम याचा जसं जसा अभ्यास करत जाईल तसं तसं का नाही मुनी धर्मामध्ये विशिष्ट अनुराग वृद्धिंगत होणार आहे, विशिष्ट भावना निर्माण होणार आहेत. कारण का त्या सगळ्या गुडाला आणि सगळ्या अर्थाला पणभागमला वेगवेगळ्या प्रगामला सगळं जाणून घेतलं. जसा अभ्यास आमचा वाढत जाईल तसं आम्हाला त्यामध्ये नाही आनंद येत जाणार आहे आणि मुनी धर्मामध्ये विशिष्ट अनुराग वाढणार आहे. कारण की हे करावं ते करावं ह्या गोष्टी म्हणणार. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्या जिनागमामुळंच की नाही हा नवीन नवीन संवेग उत्पन्न होतोय म्हणून सांगितलं. त्याचा क्रम सांगल्यात. तर इथं प्रश्न करतात, जिन वसन से संवेग और संवेग से आत्महित कैसे होता है. जिन वचनामुळे संवेग निर्माण होतोय आणि संवेगामुळे आत्महित कसं होतंय हे समजावून सांगा म्हणलंय. जे संवेग म्हणजे परिणाम नाही, वेगवेगळे परिणाम हो अंतरंगातले आत्म्यातले वेगवेगळे परिणाम. जैसे आम्रफल स्वादिष्ट रस से भरा रहता है वैसे ही जिन वचन रूपी शब्दात्मक श्रुत और अर्थ रूपी सर्वोत्कृष्ट रस भरा हुआ है. अतः जिन वचन का अध्ययन करने से अपूर्व अर्थात नए नए अर्थों का तथा प्रमेयों का बोध हो जाता है. आत्मा सहित अन्य पदार्थों के यथार्थ बोध से आत्मा में संवेग अर्थात संसार से भय उत्पन्न हो जाता है, जिससे धार्मिक श्रद्धा दृढ़ हो जाती है. यह श्रद्धा मन को निरंतर प्रफुल्लित रखती है तथा यह धार्मिक श्रद्धा जन्य प्रफुल्लता आत्महित की साधक है. तर पटवून का सांगतात, ज्याप्रमाणे की नाही आंब्यामध्ये स्वादिष्ट रस भरलेला आहे त्याप्रमाणे जिन वचन रूपी शब्दामध्ये त्या श्रुतामध्ये सर्वोत्कृष्ट रस भरलेला आहे म्हणून सांगितलं आहे. आणि त्या जिन वचनाचं अध्ययन केल्यामुळं नवीन नवीन अर्थ, नवीन नवीन परिणाम आणि नवीन नवीन प्रमेयांचा यांचा बोध होतोय. त्यामुळं आत्म्यासहित अन्य पदार्थांचं यथार्थ बोध झाल्यामुळं आत्म्यामध्ये संवेग म्हणजे संसाराविषयी भय किंवा वैराग्य निर्माण होते. आणि ते निर्माण झाल्यामुळं धार्मिक श्रद्धा दृढ होत्या आणि ही श्रद्धा मनाला निरंतर प्रफुल्लित करत असत्या. आणि प्रफुल्लित झाल्यामुळं धार्मिक श्रद्धा जन्य प्रफुल्लता जी आहे ती आत्महिताचे साधक आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणून आत्महित होते म्हणून सांगितलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत धर्मामध्ये दृढ श्रद्धा वाढणार नाही तोपर्यंत का नाही अंतरंगात भावना चांगला होणार नाहीत, परिणाम चांगले राहणार नाहीत. आणि ज्यावेळी धार्मिक श्रद्धा दृढ होणार आहे त्यावेळी प्रत्येक समयाला चांगले परिणाम राहणार ना. आता बघा, दिनचर्या जर नाही व्यवस्थित असेल तर धर्मानुसार सगळ्या दिनचर्या असेल तर दिवसभर किती परिणाम चांगले राहतात बघा. आणि जर हेच जर नाही हे सोडून दुसऱ्या ह्याच्यात गेले त्यावेळी परिणाम बिघडणार आहेत.
कारण की का माहिती आहे काय, धार्मिक श्रद्धा का नाही तिकडच्या साईडला गेल्यावर कमी होत्या. आमचे आचार्य भगवान सन्मती सागर महाराज आमचे काय सांगायचे माहिती काय, कायम सांगायचे की 2 बाग आहेत, आत्मारूपी आणि शरीररूपी 2 बाग आहेत. जर आत्मारूपी बागेला जर पाणी घातलं तर शरीररूपी बाग आहे ती सुकत्या, आणि शरीररूपी बागेला पाणी घातलं तर आत्मारूपी बाग सुकत्या. कुठली सुकवायची आहे? तुम्ही चिंतन करायचं आहे. आम्हीच करणार. आत्मारूपी बागेला जपायला पाहिजे नाही. ही सन्मती सागर सांगायची कायम महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला कशाला पाणी घालायचं आहे आणि कुठलं सुकवायचं आहे हे आम्ही चिंतन करायचं. आत्म्याला पाणी घालून शरीर सुकवायचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आत्म्याला पाणी घातलं तर शरीर 100% सुकेल असं बी नाही, चालतंय. परंतु शरीराला पाणी घातला तर आत्मा सुकणार आहे, नाही. सुकणार आहे, एका अपेक्षेने सुकणार आहे. लक्ष नाही, लक्ष कशी पाहिजे व्यवस्था, आत्महित करण्याकडे लक्ष असले तर सगळीकडे लक्ष राहते, नाही तर लक्ष राहणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आत्महिताच्या साधनेसाठी आपण साधना करायला पाहिजे. जेवढं आत्महित करता येईल त्याच्यासाठी दिवसभरात काय काय करता येते ते करायचं, महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे सांगतात स्वाध्याय से रत्नत्रय में निष्कंपता आती है. स्वाध्यायामुळे रत्नत्रयामध्ये निष्कंपता म्हणजे रत्नत्रय डोलायमान होत नाही, स्थिर राहते. ही निष्कंपता म्हणजे हालत नाही, ओत्रीड राहते, अचल, कंपन होत नाही ते. निश्चल, मनाचं इकडं तिकडं विचलित होत नाही. हो, विचलित होत नाही. पहिला ग्राथा कंठस्कोरीने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. शुद्ध्यानिकंपनो भूत्वा हेयादेय विचक्षण रत्नत्रयात्मके मार्गे यावज्जीवन प्रवर्तते. तर आचार्य बघून इथं काय म्हणल्यात, शास्त्राभ्यासद्वारा जिने हेय आदेय अर्थात हानि लाभ को जानने की विचक्षणता प्राप्त हो गई है, वे मुनिराज शुद्धि के बल से रत्नत्रय मार्ग में निष्कंपता पूर्वक जीवन पर्यंत प्रवर्तन करते हैं. काय सांगायचं बघा, शास्त्र अभ्यासामुळे ज्यांना हे आणि उपादे म्हणजे सोडण्यासारखं काय आहे, ग्रहण करण्यासारखं काय आहे, हानी लाभ फायदा कशात आहे आणि तोटा कशात आहे हे जाणण्याची नाही विचक्षणता प्राप्त होत्या. कशामुळं? शास्त्र अभ्यासामुळं. आणि हे झाल्यामुळे ते मुनिराज काय करतात, शुद्धीच्या बलाने रत्नत्रय मार्ग निष्कंपतापूर्वक आपलं जीवनपर्यंत प्रवर्तन करतात. त्यातनं चलायमान होत नाहीत इकडं तिकडं, हे कोण काय सांगितलं तर होईल काय, हे झालं सांगितलं काय नाही. रत्नत्रयमध्ये दृढ आहे ते. रत्नत्रयमध्ये एवढे दृढ राहतात की माझी सगळी अवस्था व्यवस्थितच आहे, एवढ्या दृढतेने रत्नत्रयमध्ये राहतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून सांगितली. आणि ते त्याच्या कशामुळे होते? स्वाध्याय. स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्यायामुळे सगळं होतं. हे जेवढं होईल तेवढं. त्याचं काय स्वाध्याय केले हां चांगला आहे. प्रश्न इथं प्रश्न उपस्थित करलेत, रत्नत्रय मार्ग में निष्कंपता कैसी आती है. रत्नत्रय मार्गामध्ये निष्कंपता कशी येत्या म्हणजे दृढ कसं राहतोय आम्ही हे सांगा. आम्ही बी राहतो ना, हे कळून घ्यायसाठी सांगायला उत्तर सांगायला. शास्त्राभ्यास के बिना गुण दोषों का ज्ञान नहीं होता, तब बिना जाने गुणों को कैसे ग्रहण किया जा सकता है और दोषों को कैसे छोड़ा जा सकता है. काय म्हणलेत बघा, शास्त्र अभ्यासामुळे काय होतंय, गुण आणि दोष काय आहेत हे कळतंय. हे कळल्यामुळे त्यातले नाही जे गुण आहेत त्यांना ग्रहण करायची शक्ती येत्या आणि दोष आहेत त्याला सोडायचे भाव होतात. कशामुळे? शास्त्र अभ्यासामुळे. त्यामुळे शास्त्र अभ्यासामुळे नाही गुण आणि दोषांचं ज्ञान होतंय आणि ते ज्ञान झाल्याशिवाय गुणांना आम्ही कसं ग्रहण करू शकतोय आणि कसं दोषांना सोडू शकतोय. म्हणून शास्त्र अभ्यास आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे म्हणतात, स्वाध्याय के माध्यम से रत्नत्रय की हानि एवं वृद्धि का परिज्ञान कर मुनिजनों के द्वारा हानि रूप कारणों का त्याग और वृद्धि रूप कारणों का संचय तथा अतिचारों का परिहार और दर्शन ज्ञान चारित्र की विनय करने से रत्नत्रय विशुद्ध होता है. काय सांगितले बघा इथं, स्वाध्यायाच्या माध्यमातून काय होते,
रत्नत्रयाची हानी आणि वृद्धी कशामुळे होते ह्याचं ज्ञान होते ना. तिची वृद्धी कशी होत्या, रत्नत्रयाची हानी कशी होत्या ह्याचं ज्ञान होते. आणि ज्ञान झाल्यामुळे काय होते, रत्नत्रयाची हानी म्हणजे नुकसान होणार आहे त्या कारणांचा तो त्याग करतोय. आणि वृद्धी ज्याच्यामुळे वाढ होणार आहे त्या कारणांचा संचय करतोय आणि अतिचारांचा परिचय करतोय. त्याचे अतिचार जे असतील त्याचे परिचय करून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचे विनय करून तो रत्नत्रयाने विशुद्ध होतोय. ही गोष्ट महत्वाची आहे. इस विशुद्ध की वृद्धि में उद्यमशील साधु ही रत्नत्रय में निश्चलतापूर्वक प्रवर्तन कर सकते हैं. आणि या अशा विशुद्धीचे वृद्धी करणारा उद्यमशील जो साधू आहे तोच रत्नत्रयामध्ये निश्चलतापूर्वक प्रवर्तन करू शकतोय. बाकीचे करू शकत नाहीत, कारण की त्याच्या मनामध्ये कायम त्या रत्नत्रयाविषयी उद्यम राहण्याचे भाव आहेत. म्हणून तो नाही निश्चित रूपानं त्या निश्चलतापूर्वक नाही त्याचं प्रवर्तन करू शकतो. रत्नत्रयाला शेवटपर्यंत घेऊन जातोय आणि जाताना बी घेऊन जातोय. ही गोष्ट महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची आहे. पुढे म्हणतात सम्यक दर्शनादि की हानि वृद्धि इस प्रकार होती है. आगम अभ्यास से सम्यक दर्शन के निशंकित आदि 8 गुण बढ़ते हैं और अभ्यास के अभाव में शंकादि दोष बढ़ते हैं जिससे उसकी हानि होती है. काय सांगितले, सम्यक दर्शन आदी हानिवृद्धी कशा प्रकारे होत्या, तर आगम अभ्यासामुळे सम्यक दर्शनाचे निशंकित आदी जे 8 गुण आहेत ते गुण वाढतात. आणि अभ्यास न केल्यामुळं, शास्त्राचा अभ्यास आगमाचा अभ्यास न त्यामुळं शंकादी दोष वाढतात, त्यामुळे त्याची हानी होते. मग आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे का तोटा, ही गोष्ट महत्वाची. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये आता बरीच माणसं असे तोटा करून घेणार इथं पृथ्वी तलावर. त्यामुळे आचार्य महाराज एवढ्या नाही डीपमध्ये आणि एवढ्या व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगाल्यात की बाबा तुमची हानी करून घेऊ नका सांगाल्यात. ही गोष्ट महत्वाची. आता पुढे सांगतात अर्थशुद्धि, व्यंजन शुद्धि एवं उभय शुद्धि आदि के भेद से ज्ञान विनय 8 प्रकार की है. म्हणजे ज्ञान विनय 8 प्रकारचे आहे. अर्थशुद्धी, व्यंजन शुद्धी, उभय शुद्धी आदी आहेत ते पुढे येतील. ते 8 प्रकारची ज्ञान विनय म्हणून सांगितले. ज्ञानाचं विनय 8 प्रकारे केला जातोय. इस विनय के आश्रय से श्रुत ज्ञान में मन एकाग्र हो जाता है. यह सम्यक ज्ञान की वृद्धि है. या विनयामुळे काय होते, श्रुत ज्ञानामध्ये मन एकाग्र होते आणि मन एकाग्र झाल्यामुळे सम्यक ज्ञानाची वृद्धि होते म्हणून सांगितले. आणि मन एकाग्र न होने से जीवादी पदार्थों का समीचीन ज्ञान नहीं हो पाता, अतः यह उसकी हानि है. आणि मन एकाग्र न झाल्यामुळं जीवादी जे पदार्थ आहेत त्याचं समीचीन ज्ञान होऊ शकत नाही. आणि समीचीन ज्ञान न झाल्यामुळे त्याचं एक नाही नुकसान आहे. सतत ज्ञानाभ्यास के बिना पूर्वकालीन ज्ञान भी विस्मृत या शंकास्पद हो जाता है. यह भी सम्यक ज्ञान की हानि है. आणि सतत अभ्यास न केल्यामुळं पहिला जे केलेला अभ्यास आहे ते सुद्धा विस्मृत होते. आणि ते विस्मृत झाल्यामुळे काय होते, ते ज्ञान शंकास्पद होते. आणि शंकास्पद झाल्यामुळे हे सुद्धा सम्यक ज्ञानाची काय आहे, नुकसान आहे किंवा हानी आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही मोठा ज्ञानी असेल तर त्याला अभ्यास करायला लागणारच आहे. खेळाडू कितीही पट्टीचा असला, सचिन तेंडुलकरला असला तर प्रॅक्टिस करायला लागतेच. प्रॅक्टिस केल्याशिवाय तो खेळ त्याला व्यवस्थित खेळता येणार. तसं कितीही ज्ञानी असल्या तर त्याला कंटिन्यू अभ्यास करायलाच पाहिजे. हे सगळं परिपाठ केलंय म्हणून थोडे दिवस सुद्धा बसलं तर ते विसरून जाते. हां, ते परिपाठ होत नाही, खरं नुसतं सारखं रिपीट करायला पाहिजे त्याला. बरोबर आहे. हे पुण्यात राहते याला तोडपाठ ठेवतो. तिथे एक सन्मत सागर महाराज नाही एक वाक्य सांगायचे कायम. सन्मत सागर महाराज, सतत अभ्यास से जडमती होय सुजान, आवत जावत रशीशे शिल्पर होय निशान. काय सांगितलंय, सतत जर आम्ही अभ्यास केला तर नाही आमची जडमती सुद्धा नाही सुजान होत्या, सन्मती होत्या, बुद्धीमध्ये वाढ होते. आवत जावत रस्सीसे शिल्पर होय निशान, म्हणजे विहिरीच्या का नाही ती पाणी वडायला रस्सी असते, ती दगडाला घासून वर खाली येत असत्या, तर ती वर खाली करून करून रस्सीने नाही त्या दगडाला सुद्धा का नाही एवढी शक्ती त्या रस्सीमध्ये आहे. तसं आमची जडमती जरी असली, आम्ही म्हणतोय आमचं बुद्धी एवढी नाही, ती अशी बुद्धी असलेली सुद्धा सतत अभ्यास केल्यानं नाही जडमती सुजान होत्या किंवा सन्मती होऊ शकत्या. अशी बरीच माणसं आहे. आचार्य कुंतू सागरांचं उदाहरण येते, जे
प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे शिष्य होते ऐनापूरवाले. त्यांना बराच स्वाध्याय काहीच माहीत नव्हता, परंतु त्यांनी 1 वर्ष एवढा मनपूर्वक स्वाध्याय केला, संस्कृतमध्ये प्रवचन सुद्धा करत होते. होय, परवा कुठं तर स्वाध्याय मी सांगितले. मनपूर्वक केले की सगळं. हां, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आम्ही आमच्या जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतात, एक प्रश्न आहे. आता द्विधा मनस्थिती झाल्या माझी. आता द्विधा मनस्थिती झाल्या कसं, आता इथं पण जरा पाहिजे. ते बेळगेचे लोक सारखं फोन करवल्या 10-11 महाराज येणार आहे, त्याने आमचं केलं जरा मदत पाहिजे लई या त्या 26 तारखेला. आता ह्या विषयावर नंतर बोलूया आपण मग. संयम की भावना से तप वृद्धिंगत होता है. तप करने में अपनी शक्ति न छिपाना, ज्ञानाभ्यास में सदा तत्पर रहना, यही कार्यों में सदा अनासक्त रहना, ये सब तप वृद्धि के कारण है. और इनसे विपरीत होने वाले साधु की क्रियाएं तप की हानि करती है. काय सांगितले बघा, संयमाची भावना ही तपाला वृद्धिंगत करत्या, तपाला वाढवत्या. आणि तप केल्यामुळे काय होते, आपली न शक्ती लपवता जर आम्ही तप केला आणि ज्ञानाभ्यासामध्ये सतत का नाही आम्ही तत्पर राहिलो, त्या एकही कार्यामुळं आम्ही कायम अनासक्त राहतोय. आणि त्यामुळे काय होते, तपाची वृद्धी होत्या. अनासक्त राहिल्यामुळे तपाची वृद्धी होत्या. आणि या कारणामुळं जे विपरीत होणारी की नाही साधूची जे क्रिया आहेत, त्या विपरीत क्रिया तपाची हानी करतात म्हणून सांगितले. म्हणून विपरीत क्रिया करायची नाही. तपाला जर नाही तपाची वृद्धी करायची असेल, तपाला वाढवायचं असेल, तर ज्या विपरीत क्रिया आहेत त्या विपरीत क्रिया करायची नाहीत, तर नाहीतर तपाची हानी झालीच. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. पुढे म्हणतात, पाप क्रियाओं से विरक्त होना संयम है, तथा मनोयोग, वचन योग और काय योग की शुभ प्रवृत्ति का त्याग करना चारित्र है. इनमें अहिंसादि 5 व्रतों में से प्रत्येक की 5-5 भावनाएं हैं. इन 25 भावनाओं के अभ्यास से चारित्र की वृद्धि होती है, और इन भावनाओं की उपेक्षा करने से चारित्र की हानि होती है. इस प्रकार सम्यक दर्शनादि के वृद्धिंगत होने पर ही रत्नत्रय में निश्चलतापूर्वक प्रवर्तन हो सकता है. अतः आगम अभ्यास आवश्यक है. इथं काय सांगितलं बघा, आता आचार्य बघून काय सांगितलं, पाप ज्या क्रिया आहेत त्या पाप क्रियांपासून विरक्त झाल्यानंतर संयम होतोय. आणि संयम झाल्यानंतर मनोयोग, वचनयोग आणि कायोग याच्यामध्ये जे अशुभ प्रवृत्ती आहे त्याचं त्याग केल्यामुळे चारित्र होतंय. ते त्याग केल्यामुळे. आणि या अहिंसादी 5 महाव्रतांच्या प्रत्येक जे 5-5 भावना आहेत, त्या 25 ज्या भावना सांगितल्या आहेत, 25 ज्या भावना सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करणे म्हणजे चारित्र्याची वृद्धी आहे. कायमस्वरूपी अभ्यास करणे आणि त्यात रत राहणे ही चारित्र्याची वृद्धी आहे. आणि या भावनांची उपेक्षा केल्यामुळे चारित्र्याची हानी होते. या भावनांची उपेक्षा केल्यामुळे चारित्र्यामध्ये हानी होणार आहे किंवा नुकसान होणार आहे. आणि या प्रकारे सम्यक दर्शनादी याची वृद्धी झाल्यानंतर रत्नत्रयामध्ये निश्चलतापूर्वक आमचं प्रवर्तन होऊ शकते. आणि म्हणून आम्ही आगम अभ्यास केलाच पाहिजे. आगम अभ्यास करणे हे आवश्यकच आहे म्हणून आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे. आम्ही जर ते केलं नाही तर नाही सगळ्या गोष्टी होऊ शकणार नाहीत. चारित्र्यामध्ये वृद्धी, चारित्र्यामध्ये वाढ, या सगळ्या गोष्टी होऊ शकणार नाहीत. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आगम अभ्यास सगळ्यात आवश्यक आहे म्हणून सांगितले. आता पुढे सांगतात, जिन वचन की शिक्षा तप है. जिनेंद्र भगवंतांच्या वचनाची शिक्षा घेणे हे तपच आहे. आता ते सिद्ध करून दाखवतात पुढच्या गाथेच्या माध्यमातून. 108 नंबरची गाथा आली आज. तपस्भ्यंतरे भाये तपस्भ्यंतरे भाये स्थिते 12 तप स्वाध्यायेन समम नास्ति न भूतं न भविष्यति. आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात, आचार्य भगवान इथं सांगितलं, सर्वज्ञ प्रणीत बाह्य और आभ्यंतर भेद सहित 12 प्रकार के तपों में स्वाध्याय के सदृश तप न पूर्व में ने था, न वर्तमान में है और न भविष्य में कभी होगा. अर्थात तीनों काले में स्वाध्याय ही सर्वश्रेष्ठ तप है. काय सांगितले बघा, सर्वज्ञांनी जे बाह्य आणि आभ्यंतर असे 12 प्रकारचे तप सांगितलेत. आपलं परवा प्रवचनात झाले विषय. बाह्य तप कोणते आहेत, आभ्यंतर तप कोणते आहेत. त्या 12 प्रकारच्या तपामध्ये सगळ्यात उत्कृष्ट तप कोणतं असेल तर स्वाध्याय नावाचं तप आहे.
ते पहिला बी नव्हतं, आत्ता बी आहे आणि भविष्यामध्ये असणार आहे. सगळ्यात उत्कृष्ट तप कोणता आहे? स्वाध्याय. हे असणार आहे. म्हणून तिन्ही काळामध्ये, सकाळच्या, मध्याच्या आणि संध्या, तिन्ही काळामध्ये स्वाध्याय करणं सर्वश्रेष्ठ तप आहे म्हणून सांगितलंय. स्वाध्याय परमतपा म्हटले. आणि तपसाचे निर्जरा तपसाचे निर्जरा. आचार्य भगवान उमा स्वामीजींनी म्हणलेलं आहे. मग निर्जरा करायची असेल तर आम्ही स्वाध्याय करायला पाहिजे, आणि स्वाध्याय केल्यामुळे तप होतंय. ते स्वाध्यायामध्ये असूपर्यंत काय म्हणजे आपल्या कर्माची निर्जरा होत असते. प्रत्येक समयाला ज्या ज्यावेळी तुम्ही स्वाध्यायामध्ये आहे त्या प्रत्येक समयाला तुमची कर्माची निर्जरा चालू आहे. कारण की स्वाध्यायामुळे तप होते आणि तपामुळे निर्जरा होणार आहे. हे चालूच आहे, त्यामुळे करणं आवश्यक आहे. आता इथं सांगतात, बाह्य और अभ्यंतर तप किसे कहते हैं? उत्तर म्हणजे बाह्य आणि अभ्यंतर, बहिरंग आणि अंतरंग तप कशाला म्हणलेलं आहे हे विचारलेलं आहे. जो लोग समीचीन मार्ग से बाह्य है वे भी जिन्हें जानते हैं, अथवा बाह्य अर्थात गृहस्थों द्वारा भी जिनका आचरण किया जाता है, अथवा जो बाह्य जनों के दृष्टिगोचर होता है, ऐसे अनशन, उनोदर आदि को बाह्य तप कहते हैं. और जो सन्मार्ग अर्थात रत्नतर रूपी मुक्ति मार्ग को जानते हैं, ऐसे मुनिजन जिनका आचरण करते हैं, ऐसे विनय, स्वाध्याय एवं प्रायश्चित आदि को अभ्यंतर तप कहते हैं. जे बाह्य आणि अभ्यंतर, बहिरंग आणि अंतरंग काय सांगितले तर पहिला बहिरंग सांगतात, जे लोक कने समीचीन मार्गाने जे बाह्य आहेत ते सगळ्या गोष्टीला जाणतात. बाह्य म्हणजे काय आहे? गृहस्थांच्याद्वारे ज्यांचं आचरण केले जाते, किंवा जे बाह्य जणांच्या दृष्टीगोचर होत नाही असे, दृष्टीगोचर होते असं अनशन, उनोदर हे बघितले आपण सगळं, तर ते आधी त्याला म्हणतात बाह्य तप. आणि अंतरंग तप काय? सन्मार्ग अर्थात रत्नतरे स्वरूप जे मुक्तिमार्गाला जाणणारे असे मुनिराज आहेत, ते मुनिराज ज्याचं आचरण करतात, विनय, स्वाध्याय आदी प्राच्येत, याला अभ्यंतर तप म्हणतात, म्हणजे अंतरंग. दोन्ही गोष्टी व्यवहार आणि निश्चयाच्या रूपाने इथं समजावून सांगितलं आहे की बाह्य तप काय आहे आणि अंतरंग तप आहे. हे आपण परवा दीप रूपामध्ये उदाहरण देऊन बघितले. त्याचं प्रवचनमध्ये विषय चालू होता आपला, स्वाध्याय विषय आला, त्यावेळी बहिरंग तप काय आहे, अंतरंग तप काय आहे, त्याची काय विश्लेषण आहे, कुठलं तप श्रेष्ठ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आम्हाने जेवढं तप करता येईल, आणि हे तप कशामुळे होतं आहे? जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळेच होतं आहे. ते वचन माहीत नसतं आम्हाला 12 प्रकारचे तप कोणते, ते तप कसं केले जाते, तर तप केलंच नसतं आम्ही. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून इथं आचार्य भगवान काय सांगतात, ह्या तपांना जाणून घेतल्यानंतर आम्ही तप करू शकतोय. आणि जिनेंद्र भगवंतांचं वचनाची शिक्षा म्हणजेच तप आहे, स्वाध्याय म्हणजेच तप आहे ना. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढे सांगतात, अन्य तपो की अपेक्षा स्वाध्याय तप में अतिशयता आहे. काय म्हणले बघा, अन्य तपांच्या अपेक्षेनं स्वाध्याय रूपी तप आहे, त्यामध्ये अतिशयता आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता काय सांगतात बघा, भरविभव कोटिर्भीर यज्ञ ज्ञानेन हन्यते हन्ति ज्ञानिति भीर्गुप्तस तत्कर्मांत मुहूर्तते. आचार्य बघून काय म्हणतात इथं, सम्यक ज्ञान से रहित अज्ञानी जिस कर्म को करोड़ भवों में नष्ट करता है. काय सांगायचं बघा, सम्यक ज्ञान से रहित अज्ञानी जिस कर्म को करोड़ों भवों में नष्ट करता है, उस कर्म को सम्यक ज्ञानी 3 गुप्ती से युक्त होता हुआ अंतर्मूत्र मात्र में क्षय कर देता है. 48 मिनिटांमध्ये काय सांगितले बघा, जो अज्ञानी जीव आहे, मिथ्यात्व सहित आहे, सम्यक ज्ञान त्याच्याजवळ नाही, सम्यक दर्शन त्याच्याजवळ नाही, जो त्याच्याजवळ असलेलं कर्म जो करोडो भावामध्ये नष्ट करतोय, तो फक्त सम्यक दृष्टी आणि सम्यक ज्ञानी जो आहे, तो 3 गुप्तींचं युक्त असणारा नाही, सम्यक ज्ञानी, तो फक्त अंतर्मुहूर्तामध्ये त्या सगळ्या कर्माला नष्ट करतोय. एवढी ताकद आहे ह्या स्वाध्यायामध्ये आणि तपामध्ये, एवढी ताकद आहे. मी मागं बी सांगितलेलं परवा विषय आलता आपला, की अनादि निधन काळापासून हा आत्मा नाही संसारामध्ये फिरायला आहे, आणि त्या संसारामध्ये फिरत असताना किती कर्म त्यानं संचित केले. परंतु आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांतचक्रदेव गोमटसार कर्मकांडची ग्रंथामध्ये उदाहरण देतात की जर त्या कर्माला नष्ट करायचं असेल, जसं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, समूर पर्वत एवढा जरी ढीग असला कापसाचा, एक जर अग्नीची चिंगारी पडली तर तो कापसाचा ढीग एका क्षणामध्ये नष्ट होतोय.
तसंच आमचा कर्माचा ढीग किती बी अनादी कालापासून साठलेला कर्माचा ढीग असू दे, परंतु सम्यक दर्शनासहित सम्यक ज्ञान आणि रत्नतरीचं पालनासहित चारित्र आम्ही जर करत राहिलो तर त्या धर्माच्या एका चिंगारीमुळं सगळ्यात एवढा मोठा जो कर्माचा ढीग आहे तो सुद्धा एका क्षणात नाश होऊ शकतो. एवढी शक्ती धर्मामुळकने आपल्याला प्राप्त होत्या. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून इथं काय सांगितले, अज्ञानी मिथ्यात्वी करोडो भवामध्ये नाही त्या कर्माला नष्ट करतोय, ते फक्त सम्यक ज्ञानी 3 गुप्तीने युक्त असलेल्या अंतर्मुहूर्तामध्ये त्या कर्माला नष्ट करतो. एवढी शक्ती त्याच्यामध्ये हे आचार्य भगवंतांना सांगायचे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेवढ्या प्रमाणात आम्हानिकने सम्यक दर्शन प्राप्त करून सम्यक ज्ञान करून सम्यक चारित्र्याचं पालन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण की सम्यक दर्शन ज्यावेळी तो प्राप्त करणारे कोणताही जीव मिथ्या तो त्याकडून सम्यक्तमध्ये येणार आहे, त्याचवेळी त्याच्याजवळ असलेलं सगळं ज्ञान नाही समीचीन ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान होणार आहे. उदाहरण गौतम गंधर्व स्वामींचं येते की गौतम गंधर्व स्वामींना एवढं विपरीत ज्ञान होतं की पृथ्वी तलावर कुणाला ज्ञान नसेल एवढं ज्ञान त्यांच्याजवळ विपरीत होतं. परंतु एका शिष्यानं त्यांना समजावून काही तर प्रश्न केले, त्या प्रश्नाचं उत्तर सापडणं म्हणून तुझे गुरु कोण आहेत विचारल्यानंतर माझे गुरु महावीर आहेत आणि त्या महावीरांच्या समुशरणामध्ये तुम्ही चला म्हटल्यावर तो अहंकारनं आलता की मी महावीरांचा सुद्धा तिथे जाऊन पराजय करतो म्हणून तो अहंकारनं आला. परंतु ज्यावेळी समुशरणामध्ये पहिल्या अवस्थेमध्ये मानस्तंभ होता, त्या मानस्तंभाचं दर्शन केल्या त्याच्या अंतरंगातल्या सगळ्या मिथ्यात्वाचे तुकडे झाले आणि त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. आणि जेवढं ज्ञान होतं ते सगळं ज्ञान ते समीचीन बनलं म्हणजे सम्यक ज्ञान बनलं. तिथं आज जोपर्यंत विनयपूर्वक गेला आणि तिथं जाऊन लागेल दीक्षाची याचना केला किंवा तो ज्यांच्यावर नाही विजय प्राप्त करायला आलता अहंकार करायला गेला. 700 मुनी बरोबर ते नाही भगवान महावीरांच्या समशरणात हो होय, पण त्यांच्या बरोबर होते ते किती असतील ते सोडा, त्यांचा प्रश्न नाही. तर मेन प्रश्न आहे ते गौतम गंधर्वांचा आहे, त्याचा विषयच नाही. ते किती होते कोण होती त्याचा काही विषय नाही. परंतु एक गोष्ट लक्षात काय आहे, ज्यावेळी सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्याच्याजवळ असलेलं विपरीत ज्ञान सुद्धा समीचीन ज्ञान बनते हे सांगायचं आहे. म्हणून हे सगळा क्रम सांगितलं. आम्ही याचं चिंतन करणं. मग त्यांनी निवेदन केल्यानंतर त्यांना त्यांची योग्यता बघून महावीरांनी दीक्षेच्या अनुमोदन दिल्यानंतर दीक्षा त्यांची झाली आणि त्याच सभेमध्ये समोशरण सभेमध्ये त्यांना गौतम गंधर्वपद हे प्राप्त झालं. प्रथम गंधर्व किती आणि एवढे बाकीचे जे किती वर्षानं दीक्षा घेतलेले त्यांच्याजवळ होते ते तिथंच थांबले. योग्यता सुद्धा महत्त्वाची आहे ना, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्या योग्यतेमुळे त्यांना ते गंधर्व प्राप्त झालं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, सम्यक दर्शनासहित सगळ्या गोष्टींना प्राप्त करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आहे जेवढ्या कर्माचा नाश करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काय असेल तर स्वाध्याय. जेवढ्या प्रमाणात आम्हाला स्वाध्याय करता येईल तेवढं केलं तर त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट तपांचं बी पालन होणार आहे, उत्कृष्ट कर्माची निर्जरा बी करणार आहे आणि भविष्यात उत्कृष्ट गुणांना सुद्धा प्राप्त करण्याची शक्ती त्या स्वाध्यायामुळे त्याच्यामध्ये प्राप्त होणार आहे त्या जीवामध्ये. त्यामुळं आम्हाला लक्षात राहिलं नाही, आम्हाला काय कळत नाही म्हणून गवस नाही. जेवढे स्वाध्यायाचे संस्कार आत्म्यावर करता येईल तेवढं करायचं. कारण की आचार्य भगवान पूजपाद स्वामीजी सर्वार सिद्धीच्या या टीकेमध्ये काय म्हणतात, वाचना स्वाध्याय से प्रज्ञातिशय होता है. याचा अर्थ काय आहे, वाचना स्वाध्याय केल्यामुळे नाही बुद्धीमध्ये वाढ होते. आणि त्याच ग्रंथामध्ये आचार्य भगवान पूजपाद स्वामीजीने काय म्हटलं आहे, आज का वाचना स्वाध्याय भविष्य में केवल ज्ञान के लिए कारण होगा. अतिशय सुंदर वाक्य आहे. आजचा जो स्वाध्याय आहे तो भविष्यातल्या केवळ ज्ञानाला कारणभूत होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. केवळ ज्ञानाला आम्ही याला समजून घ्यायला पाहिजे की केवळ ज्ञानाला कारणभूत होणार आहे भविष्यातील. तर आत्म्यावर जेवढे संस्कार करता येईल तेवढं वाचन नवीन नवीन संचय वाचन करून घ्यायला पाहिजे. आम्ही त्या गोष्टीला करणं आवश्यक आहे. त्याचवेळी या गोष्टी सगळ्या साध्य होतील. मी एवढीच भावना करतोय की ज्यांनी ज्यांनी स्वाध्याय ऐकायले त्यांच्या मनामध्ये आज रोज स्वाध्याय करण्याची भावना निर्मित व्हावी, जागृत व्हावी आणि त्यांचं बी कल्याण व्हावे एवढी भावना करतो. कारण की या स्वाध्यायामुळेच जीवनाचं कल्याण होणार आहे आणि प्रत्येक जीवानं कंटिन्यू 3 कालामध्ये त्रिकाल स्वाध्याय करावे एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की